आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बोरगावात मनोज जरांगे पाटलांच्या ऐतिहासिक स्वागतासाठी जय्यत तयारी। JCBने पुष्पवृष्टी, क्रेनने भला मोठा हार आणि जनसागराचा महापूर। मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे धडाडीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव परिसर अक्षरशः भगवामय झाला आहे। मनोज जरांगे पाटील यांची ग्रामीण भागात ही पहिलीच सभा असल्यामुळे बोरगावसह शिराळा, वाळवा आणि लगतच्या अनेक तालुक्यांमधून मराठा बांधवांचा अभूतपूर्व जनसागर बोरगावात लोटला आहे। त्यांच्या स्वागतासाठी बोरगावकरांनी केलेली अभूतपूर्व आणि आगळीवेगळी तयारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बोरगाव ताकारी या मुख्य मार्गावर ऐतिहासिक तयारी करण्यात आली आहे। रस्त्याच्या दुतर्फा रांगेत उभ्या केलेल्या JCB यंत्राच्या सहाय्याने जरांगे पाटलांच्या ताफ्यावर भव्य पुष्पवृष्टी केली जाणार आहे। यासोबतच आकाशाला भिडणाऱ्या क्रेनच्या मदतीने एक अत्यंत भव्य आणि आकर्षक हार तयार ठेवण्यात आला आहे। गावात प्रवेश करताच ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानी आणि भगवे ध्वज यामुळे बोरगावला एखाद्या उत्सवाचे स्वरूप आले आहे। सभेकडे येणाऱ्या नागरिकांची अफाट गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहता प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे। कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बोरगाव आणि परिसरात प्रचंड पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे। स्वयंसेवकही वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना मदत करत आहेत। ग्रामीण भागातील मनोज जरांगे पाटील यांच्या या पहिल्याच दौऱ्याने वाळवा शिराळा पट्ट्यात आरक्षणाचा एल्गार अधिक तीव्र केला असून बोरगावात मराठा बांधवांनी दाखवलेला हा अलोट उत्साह आणि दिमागदार स्वागत सोहळा सध्या संपूर्ण जिल्ह्यात केंद्रबिंदू ठरला आहे।